बरं ठीक आहे, नीलम परत आली की आम्हाला कळव. जा तू. हो ठीक आहे सर. काय स्वानंदी? तुम्ही द्या इथे या आणि बसा. अगं पण काय आई ते सगळं कशासाठी केलं? तुम्ही बसा आधी सांगते. हो काय करते हे सगळं तू? हे गरम पाणी आहे, यात तुम्ही पाय टाका. कशासाठी? मी आधी पाय टाका म्हणाले ना, मग सांगते. तू वेडी आहेस का? मी वेडी नाहीये, तुम्ही आधी पाय टाका. टाका म्हंटल ना. द्या. ए मी ठेवते. बरं वाटतंय? म्हणूनच म्हणाले गरम पाण्यात पाय टाका, म्हणजे बरं वाटेल. मॅडम, मी प्रेग्नेंट असताना 9 महिने तुम्ही माझी काळजी घेतली. आता मला तुमची काळजी घ्यायची आहे. प्लीज मला ही जबाबदारी पार पाडू द्या. माझी आई गेल्यावर तुम्हीच माझी आई झालात. मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवताय हे कळल्यावर गाडीच्या मागे धावलात तुम्ही आणि पडलात. खूप लागलं ना तुम्हाला? माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी तुमचे पाय चेपून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही नको. बरं वाटतंय मला हे. पाय वगैरे चेपू नको. मी काय करायला हवं होतं स्वानंदी? ते तुला ॲम्ब्युलन्स मध्ये घालून घेऊन जात होते. माझ्याने नाही राहुल आणि मी ॲम्ब्युलन्सच्या मागे धावत सुटले. तुला जर का त्याने हॉस्पिटलमध्ये नेलं असतं ना स्वानंदी, तर मी तुला परत कधीच आणू शकले नसते ग. ह्या समाजात माणसाच्या माथ्यावर एकदा थप्पा लागला ना की तो माथे फिरू आहे, वेडा आहे. ह्या समाज त्याला जगू देत नाही. त्याच्याकडे नेहमी संशयाने बघतो किंवा त्याला जज करतो आणि त्याचं जगणं हराम करून टाकतो. मला तुला जाऊ द्यायची नव्हती. सरपोतदारांच्या फॅमिलीने तर व्यवस्थित प्लॅन केला होता तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा, पण मला तो प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नव्हता. तू आणि मणी, तुमच्यासाठी मी जीव देऊ शकते. ॲम्ब्युलन्सच्या मागे पळणं म्हणजे काहीच नाही ना. वेडाबाई, तू आणि मणी माझी दुनिया आहे, जग आहे माझं. मणी सर ठीक असतील ना मॅडम? देवी आईवर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल.